बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून खूप मोठी बातमी येते. बातमी काय आहे? तर बिग बॉसच्या घरात नवीन वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे. आता ही वाईल्ड कार्ड एंट्री कोण आहे? सगळ्यांनाच हा प्रश्न पडला आहे. तर चला जाणून घेऊया बिग बॉसच्या घरात आलेली नवीन वाईल्ड कार्ड एंट्री कोण आहे? बिग बॉसचा थोड्या वेळापूर्वी एक प्रोमो आला आणि त्या प्रोमोमध्ये बिग बॉस असं म्हणत आहे की घरामध्ये झालेली आहे वाईल्ड कार्ड एंट्री आणि सगळीकडे इंटरनेटवरती हाच प्रश्न विचारला जातोय की ही वाईल्ड कार्ड एंट्री कोण आहे? अभिजित बिचुकले आहे का राखी सावंत आहे की गौतमी पाटील आहे की अजून कोणी मराठी सेलिब्रिटी आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. खरं सांगतो मित्रांनो, बिग बॉस चालू होऊन फक्त 2 आठवडे झालेले आहेत आणि याआधी पहिल्या 2 आठवड्यानंतर लगेच वाईल्ड कार्ड एंट्री कोणत्याच सीझनमध्ये झालेली नाही आहे. पहिल्या वाईल्ड कार्ड एंट्रीला ऑलमोस्ट 3 ते 4 आठवडे झाल्यानंतरच संधी मिळते. मग यावेळेस 2 आठवड्यानंतर वाईल्ड कार्ड एंट्री कशी काय येऊ शकते? याचं उत्तर आहे की बिग बॉस घरामध्ये काहीतरी टास्क घेऊन येण्याची दाट शक्यता आहे आणि त्या टास्कमध्ये वेगळ्या पद्धतीची म्हणजे प्रतिकात्मक वाईल्ड कार्ड एंट्री असू शकते, असा सुरुवातीला तरी अंदाज आहे. कारण 2 आठवड्यात कधीच वाईल्ड कार्ड एंट्री आत्तापर्यंत तरी झालेली नाही आहे. त्यामुळे हा एखादा टास्क असण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच बिग बॉसने असा मिसलीडिंग प्रोमो काढलेला आहे. पण मला असं वाटतं, जर का वाईल्ड कार्ड एंट्री झालं तरीसुद्धा बरं होईल. कारण सध्या जे कंटेस्टंट घरामध्ये खेळत आहेत, ते एकदम फालतू खेळत आहेत. आत्ता खरंच बिग बॉसच्या घराला वाईल्ड कार्ड एंट्रीची गरज आहे आणि जर का प्रोमोप्रमाणे खरंच वाईल्ड कार्ड एंट्री आली असेल, तर खूपच जास्त मजा येईल. पण माझा असा अंदाज आहे, की हा एक कोणतातरी टास्क आहे. 2 आठवड्यात यापूर्वी कधीही वाईल्ड कार्ड एंट्री झालेली नाहीये. आता संध्याकाळी समजेल आपल्याला वाईल्ड कार्ड एंट्री झाली की नाही ते. तुम्हाला काय वाटतं, कोण असेल वाईल्ड कार्ड एंट्री? आणि खरंच एवढ्या लवकर वाईल्ड कार्ड एंट्रीची आवश्यकता होती का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.